अब सब लोग बैठ जाएंगे, दादा को सुनना है, सब लोग बैठ जाएंगे, आराम से बैठ जाओ, ऊपर वाले भी बैठ जाओ, भाई बैठ जाओ, बाबा बैठ जाओ, ए बहू बैठ जाओ, बैठ जाओ। सैनिक तुम्ही सर्व स्थगन विश्राम स्थगन चटल सलूट सलामी देगा सलामी तो जय भीम जय भीम जय भीम दो ब्रेक विश्राम ब्रेक सावधान सैनिकासाठी ब्रेक लाईन तोड मंच पर उपस्थित आदरणीय सुजात दादा अम्बेडकर वंचित बहुजन आघाड़ी के महाराष्ट्र के नेतृत्व अमित भाऊ भुईगढ़, इसी तरह तमाम लोग, आप तमाम को ये बात याद रखने की जरूरत है कि ये इलेक्शन हमारी मूलभूत सुविधाओं के साथ जुड़ा हुआ है, ये इलेक्शन हमारे बच्चों के मुस्तकबिल के साथ जुड़ा हुआ है, ये इलेक्शन हमारे कल के साथ जुड़ा हुआ है। हमारी महिलाओं को साफ पानी नहीं मिलता है और जो है इलेक्शन के अंदर 5 साल में एक बार वोट मांगने वाले जो तो अगले 5 साल के बाद आते हैं। महिलाओं की स्थिति जो थी वैसी ही रहती है। इस बार हमको स्थिति को बदलना है और स्थिति को अगर बदलना है तो एक ही पक्ष है और उस पक्ष का नाम वंचित बहुजन आघाड़ी है। एक ही पक्ष, एक ही नेता आदरणीय बाला साहेब अम्बेडकर है और इन मनुवादियों को हराने के लिए, बीजेपी को हराने के लिए इस बार बाला साहेब अम्बेडकर ने अपने जैसे पक्षों को, अपने विचारधारा के पक्षों को साथ में लिया है, कांग्रेस को साथ में लिया है, शिवसेना को साथ में लिया है ताकि वंचित वर्ग, ताकि एससी, एसटी, ओबीसी और मुसलमान सत्ता में आ सके। आपको सत्ता में बिठाने के लिए बाला साहेब अम्बेडकर काम कर रहे हैं। साउंड वाले दादा पीछे आवाज नहीं जा रहा, थोड़ा सा आवाज का देख लो। अभी मैं अमित भाऊ भुईगढ़ से रिक्वेस्ट करता हूं कि वो आए और इस सभा को संबोधित करे। अमित भाऊ भुईगढ़। जमलेल्या सर्व माझ्या बंधू आणि भगिनींनो, आज वंचित बहुजन आघाडी, शिवसेना, भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षाचे अधिकृत उमेदवार यांच्या सभेसाठी आज या ठिकाणी उपस्थित असलेले वंचित बहुजन आघाडीचे नेते आदरणीय सुजातदादा आंबेडकर, मंचावर उपस्थित आमचे जे तय्यब जफर, योगेशजी बन, अंजन साळवे, रवी तायडे, उपस्थित सर्वच, पंकज बनसोडे, मतीन पटेल, जावेद भाई कुरेशी, या मंचावर उपस्थित सर्वच बंधू आणि भगिनींनो, सर्वप्रथम आपल्या सर्वांना जय भीम। आवाज आत्ताच कमी नाही वाटायला लागला मला। जय भीम, क्या बात है। आज या ठिकाणी प्रचार सभेला आदरणीय सुजातदादा आंबेडकरांच्या नेतृत्वामध्ये आज या ठिकाणी सभा होत आहे
या महाराष्ट्रात पंचायत समिती जिल्हा परिषदच्या अनेक ठिकाणी इलेक्शन चालू आहे. आपल्याला एक लक्षात घ्यायचं आहे की संपूर्ण महाराष्ट्रामध्ये नगरपालिकेच्या इलेक्शन मध्ये ज्या पद्धतीनं आदरणीय बाळासाहेबांच्या नेतृत्वात, सुजाताताईंच्या नेतृत्वामध्ये नगरपालिकेमध्ये समाज असा एकत्र झाला आणि आपले जवळपास 105 नगरसेवक निवडून दिले, 2 नगराध्यक्ष निवडून दिले. त्याच प्रकारे आपल्या या शहरामध्ये सुद्धा 4 नगरसेवक आणि वेगवेगळ्या शहरात, वेगवेगळ्या जिल्ह्यामध्ये अनेक नगरसेवक तुम्ही निवडून दिले. मला तुम्हाला विनंती करायची आहे, मी आव्हान करण्यासाठी या ठिकाणी आलोय की बस झालं, आपण अनेक वर्ष अनेक लोकांच्या पाठीमागे उभं राहिलो, परंतु ज्या वेळेस आमच्यावर अन्याय अत्याचार होतो त्यावेळेस आमच्या सोबत कोणी येतं का? अरे भीमा कोरेगाव झाला असेल, कैलांजली झाली असेल, सागर शेजूचा मृत्यू झाला असेल, आणि परभणीची जी घटना आपण बघितली की त्या परभणीच्या सोमनाथ सूर्यवंशीला पोलीस कस्टडीमध्ये मारून टाकण्याचं काम या मनोवादी जातीवादी लोकांनी केलं. परंतु त्याला खऱ्या अर्थाने न्याय देण्याचं काम कोणी केलं? अरे खऱ्या अर्थाने न्याय देण्याचं काम आदरणीय बाळासाहेब आंबेडकरांनी स्वतः काळा कोट घालून इथल्या असणाऱ्या हायकोर्टामध्ये गेले आणि पोलिसांच्या विरोधामध्ये त्या ठिकाणी निकाल लावून घेतला. आणि अनेक वेळेस ज्या वेळेस प्रसंग आला असेल त्या वेळेस वंचित बहुजन आघाडी आदरणीय बाळासाहेब आंबेडकर तुमच्या आमच्यासाठी रस्त्यावर आलेले आहे. आणि आपण हे लक्षात घेतलं पाहिजे की मतदान घेत असताना, मतदान घेईपर्यंत आम्हाला गुलुगुलू बोलतात, परंतु ज्या वेळेस संकट येतं त्यावेळेस आमच्या बाजूने एकही बोलत नाही. इथला एकही विधानसभेचा आमदार बोलत नाही किंवा इथून निवडून दिलेला एकही खासदार आमच्या बाजूने बोलत नाही, किंवा एकही जिल्हा परिषदचा सदस्य, इथला नगरसेवक असेल, पंचायत समितीचा सदस्य असेल, एकही आमच्या बाजूने कोणी विचारत नाही. आम्हाला रस्त्यावर उतरावं लागतं आणि रस्त्याची लढाई आम्हाला लढावं लागते. म्हणून आपल्याला मी सांगतो की किती दिवस आम्ही रस्त्याची लढाई लढायची? अरे बाबासाहेब आंबेडकरांनी आम्हाला संविधान दिलं, आम्ही किती दिवस रस्त्याची लढाई लढायची? आता वेळ आलेली आहे. बाबासाहेब आंबेडकरांनी जी लोकशाही दिली, जे संविधान दिलं, त्याच्या मतमतामध्ये तुम्हाला मताचा अधिकार दिलेला आहे बाबासाहेब आंबेडकरांनी. अरे रक्ताचं एक थेंब न सांडता मोठी क्रांती करण्याची शक्ती बाबासाहेब आंबेडकरांनी, मोठी ताकद तुम्हाला देऊन गेलेली आहे. आणि ती म्हणजे कोणती? इथलं कोणाचंही असो, भाजपाचं राज्य असो, कोणाचंही राज्य जरी असलं, शिवसेनेचं असलं, तरी त्याला उलटून टाकण्याची ताकद बाबासाहेब आंबेडकरांनी तुमच्या बोटामध्ये दिलेली आहे. म्हणजे तुमच्या बोटामध्ये, मतामध्ये दिलेली आहे. इथं मोदीचं राज्य असू द्या, नाही तर कोणाचं राज्य असू द्या, तुम्ही मनात घेतलं तर मतदान करून हे राज्य तुम्ही एकही रक्ताचं थेंब न सांडवता हे राज्य उलटून टाकण्याची शक्ती बाबासाहेब आंबेडकरांनी तुम्हाला दिलेली आहे. आणि मला हे सांगायचं आहे की आपला संविधानाचा लढा असेल, इथला आमच्या बौद्धांसाठी जो लढा चालू आहे तो लढा असेल, आपल्याला लोकशाही जी मिळाली ती या संविधानाच्या चौकटीमध्ये मिळालेली आहे. मला बोलण्याचा अधिकार या संविधानामुळे मिळाला, मला मताचा अधिकार, तुम्हाला मताचा अधिकार हे संविधानाच्या आधी मिळाला. मी म्हणतो ही लोकशाही जी कोणती मिळाली असेल तर ती संविधानामधून मिळालेली आहे. आणि हेच भाजपावाले, RSS वाले, मनुवादी, जातीवादी लोक संविधान संपवून पाहत आहे. मला तुम्हाला विनंती करायची आहे की प्रत्येक व्यक्ती, प्रत्येक माणूस आपला प्रत्येक सभागृहामध्ये गेला पाहिजे, तिथं तुमचा आवाज म्हणून तुमच्या पाठीमागे खंबीरपणे उभा राहिला पाहिजे. आदरणीय बाळासाहेब आंबेडकर, सुजातादा आंबेडकर नेहमी आमच्या पाठीमागे उभे आहे, परंतु आज वेळ आलेली आहे. तुम्ही जर खऱ्या अर्थानं जर ही लढाई लढले, येणाऱ्या 7 तारखेला जर तुम्ही योग्य ठिकाणी मतदान केलं, आदरणीय बाळासाहेब आंबेडकरांचे, सुजाताचे हात बळकट केले तर 100% सांगतो येणाऱ्या 9 तारखेला विजय हा आपलाच राहणार आहे. मी आपल्याला विनंती करतो की येणाऱ्या 7 तारखेला ॲडव्होकेट मनोहर जनार्दन गवई यांची निशाणी सिलेंडर आहे, आमच्या ज्योतिताई पंडित यांची निशाणी पंजा आहे,
आणि सौ रंजना रावसाहेब थोरात यांची निशाणी गॅस सिलेंडर आहे. दुसरे आमचे नवनाथ राजगुरू यांची निशाणी मशाल आहे आणि खान इम्रान खान रहमान यांची निशाणी पंजा आहे आणि कैलास हिवराळे यांची निशाणी मशाल आहे. मी आपल्या सर्वांना आवाहन करतो की 7 तारखेला इतकं मतदान करा की या लोकांना कळलं पाहिजे की वंचित वाल्याला कोणी मायचा लाल आता विकत घेऊ शकत नाही. वंचित बहुजन आघाडी बाळासाहेब आंबेडकरांचे कार्यकर्ते आहे. मग करणार का मतदान? सगळ्याचे हातावर करून पुऱ्या ताकदीला जय भीम, जय भीम. धन्यवाद. थँक्यू.